शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्यात आपल्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व बातम्या आपण बघणार आहोत। तरी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळाने आंबा, केळी, डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। जिल्ह्यात 2 दिवस वादळी पाऊस सुरू असल्यामुळे तसेच पूर्व मोसमी वृष्टीमुळे नुकसानीपेक्षा पिकांचा फायदाही झाला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दाणादाण। अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह लावली हजेरी। अकोल्यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी रस्ते कामांच्या प्रस्तावाला गती द्या, आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाला दिले निर्देश। तसेच अकोला पूर्व मतदारसंघातील कामांचा घेतला आढावा। जळगावमध्ये 5 दिवसाच्या अवकाळीने दिला 16 हजारांवर शेतकऱ्यांना मार। जळगावमध्ये तब्बल 5 दिवसाच्या अवकाळी पावसामुळे 10,267 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे। मनोधैर्य योजनेतील 93 पीडितांना मिळाला 3.5 कोटींचा निधी। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील अंमलबजावणीला मिळाला वेग। DRG प्रकल्प 80% पूर्ण, 2027 नंतर भागणार तहान। विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण विकासाला मिळणार चालना। मित्रांनो, आता पालघर तालुक्यातील DRG मध्यम प्रकल्पाचे काम आता 80% पूर्ण झाले आहे। त्यामुळे 2027च्या अखेरीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचे नियोजन आहे। ईडीमार्फत विरोधकांना चिरडण्याचे प्रयत्न न्यायव्यवस्थेने गंभीरपणे घ्यावेत, असे शरद पवार यांचे प्रतिपादन। उद्धव सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन। आजचा दिवस पावसाच्या तुरळक सरींचा। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी पावसाच्या मध्यम सरी कोसळल्याने चाकरमान्यांची मोठी तारंबळ उडाली आहे। उजनीतील प्रदूषण कमी करण्यासाठी 6 प्रकारच्या समित्या, बैठकींमध्ये झाली चर्चा। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणामध्ये मोठमोठ्या पेपर मिल, कारखाने यांचे प्रदूषित पाणी मिसळले जाते। यामुळे कॅन्सरचे प्रमाण देखील वाढत आहे। या संदर्भात करमाळा येथे बैठकही घेण्यात आली आहे। पुरंदर विमानतळ प्रश्न सोडू, असं अजितदादा म्हणाले। पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला होत असलेला विरोध लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांना पॅकेजही देऊ केले। मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करणार, असे अजितदादा म्हणाले। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे। तर आता शेततळ्याच्या योजनेमध्ये अनुदानामध्ये वाढ होणार आहे, तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। मराठवाड्यामध्ये वीज कोसळून 2 ठार, वादळी वाऱ्यासह परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस, पीक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी मित्रांनो, जिंतूर तालुक्यामध्ये रोहिला पिंपरी शिवारात काम करताना वीज कोसळल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील काळजी घ्या, वादळी वाऱ्यांमध्ये बाहेर जाणे सहसा टाळावे। अमेरिकेच्या दबावामुळे केंद्र झुकले, पाकिस्तान विरोधात मतदान न केल्याने टीका। जयराम रमेश यांनी केले केंद्र सरकारला लक्ष्य। सांगलीमध्ये बैलगाडी शर्यतीचा दुरळा आणि नियम पायदळी, गैरप्रकारांना व्यसन घाला, नियम मोडणाऱ्यांवरही कठोर कारवाईची गरज आहे। शेतकरी मित्रांनो, आता साताऱ्याची घटना आहे। पाकिस्तानमधील मौलवी सोबत चॅटचा वापर करून पतीने केली बदनामी, साताऱ्यात गुन्हा दाखल। सोशल मीडियावर बदनामीची अभियंता पत्नीने केली तक्रार। कोपार्डे येथील घटना, बामटे येथे ढगफुटीमुळे पावसाने भूस्खलन झाल्यामुळे घरावर कोसळली मुरुम माती, खूपच झाले नागरिकांचे नुकसान। ना महायुतीचा ना आघाडीचा, गोकुळ उत्पादकांचाच सत्तेसाठी ब्रँडचा विसर, नेत्यांनी बाण ठेवणे गरजेचे। राज्य पातळीवरील नेत्यांचाच हस्तक्षेप भविष्यात अडचणीचा ठरणार हे निश्चित। शेतकरी मित्रांनो, कोल्हापूरमधील घटना आहे। गोकुळ दुधामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळालीच,
त्याचबरोबर 5.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संसार उभे राहिले आहे. पण गोडी लागलेले नेते व संचालक गोकुळ दुधाचा कोणाचा यासाठी सगळे तुटून पडलेले आहेत. बांगलादेशी वस्तूंच्या आयातीसाठी भारतीय बंदरे बंद. भारताने शनिवारी बांगलादेशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांसारख्या काही वस्तूंच्या आयात भारतीय बंदरातून करण्यात निर्बंध लावले आहेत. आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बातमी आहे. जळगाव जिल्ह्यातील 6 तालुक्यांना अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा झाला आहे. 9 जनावरांचा मृत्यू तर जामनेर पारोळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद देखील झालेली आहे. आता भूमिपूजन न करताच रिंग रोडचे काम सुरू. पुण्यात 9 कंत्राटदारांकडून कामांचा वेग. 42,000 कोटी रुपयांचा रिंग रोडसाठी पश्चिम भागातील सुमारे 99% तर पूर्व भागातीलही 98% भूसंपादन पूर्ण झाले आहे. वसईकर म्हणाले, कामांसाठी 9 कंपन्यांना दिलेले कार्यदेश. आता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव वासियांसाठी बातमी आहे की पाणी काही जिरेना अन उपसा काही थांबेना. चांगला पाऊस होऊनही टंचाई इथली सरेना. राज्यात 25 क्षेत्र अतिघोषित. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बातम्या आवडल्या असतील तर कमेंटद्वारे कळवा आणि अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिल्ह्याच्या रोजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.